हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. मी दिलीप मुसळे. मित्रांनो, आपली ही जी लेक्चरची सिरीज आहे तर ती गट क च्या अनुषंगाने आपण कंटिन्यू ठेवतोय. तर सगळ्यांनी हे जे लेक्चर्स आहेत हे त्या अँगलनी व्यवस्थितपणे स्टडी करत चला. एक्झॅक्टली तुम्हाला ॲप्रोच जो आहे तो या ठिकाणी कशा पद्धतीनं पाहिजे याचं खूप सुंदर उदाहरणं याच्या माध्यमातून आपण घेतो. सिरीजच्या माध्यमातून ही येणाऱ्या एक्झामसाठी ही खूप इफेक्टिव्ह असणारी सिरीज. तर आजचा जो लेक्चर आहे तो टाईप ऑफ क्लॉजेस तर ह्या टॉपिकवर आहे, म्हणजे थोडक्यात आहे. तर याच्यावर आयोगानं जे काही PYQमध्ये जे प्रश्न आलेले आहेत तर ते थोडं आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहूया. प्रश्न येतात कसे, उत्तरं द्यायची कशी, त्या संदर्भातलं बेसिक माहिती काय पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी इंट्रोड्यूस करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जो कोणी हा लेक्चर नव्यानं ऐकत असेल आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे लेक्चरचं नोटिफिकेशन मिळत जाईल. चला आपण या ठिकाणी टाईप ऑफ क्लॉजेस सुरुवात करूया. तर याची बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो. तर बेसिकली काय असतं, क्लॉज म्हणजेच वाक्यांश. तर जे क्लॉज असतं, वाक्यांश असतो, त्याचे बेसिकली दोन प्रकार पडतात. एक आहे तुमचा मेन क्लॉज आणि दुसरा असतो तुमचा सब ऑर्डिनेट क्लॉज. तर जो मेन क्लॉज आहे यालाच आपण इंडिपेंडंट क्लॉज सुद्धा असं म्हणतो, इंडिपेंडंट क्लॉज असं म्हणतो. आणि जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याला आपण डिपेंडंट क्लॉज असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? डिपेंडंट क्लॉज. डिपेंड म्हणजेच काय, दुसऱ्यावर अवलंबन असणारा. आणि इंडिपेंडंट म्हणजेच काय, जो स्वतंत्र आहे. ज्या वाक्याला स्वतःचा मिनिंग आहे, ज्या वाक्यामध्ये स्वतःचा सब्जेक्ट असतो, ज्या वाक्यात स्वतःचं फायनाईट वर्ब असतं. आणि जर असं वाक्य कंप्लीट असेल, लक्षात ठेवायचं, कंप्लीट इन इट सेल्फ, तर त्या वाक्याला मेन क्लॉज असं म्हणायचं. त्यामुळं मेन क्लॉज ओळखण्याची खूण त्या वाक्यामध्ये स्वतःचा सब्जेक्ट आणि स्वतःचं फायनाईट वर्ब पाहिजे. असं कंप्लीट वाक्य असतं, त्याला मेन क्लॉज म्हणायचं. आणि बऱ्याच वेळा काय होतं का, जर आपलं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल तर मेन क्लॉजला जोडून तुमच्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज येत असतो. ह्या शब्दामध्ये तुम्ही पाहू शकता, सब म्हणजे गौण, याचा अर्थ काय होतो? गौण, ज्याला आपण म्हणतो उपवाक्य, गौण वाक्यांश ज्याला आपण म्हणतो. तर जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे यालाच बोललं जातं डिपेंडंट क्लॉज. डिपेंड म्हणजेच काय, दुसऱ्यावर अवलंबून असणारा. मग हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा कधीही एकटा येत नाही. म्हणजे फक्त सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य कधीच होत नाही, कारण ते वाक्य इनकम्प्लीट असतं. मग हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याला अर्थप्राप्तीसाठी मेन क्लॉजवर नेहमी डिपेंड राहावं लागतं. त्यामुळेच काय म्हणतो मी, हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा नेहमी तुमच्या वाक्यामध्ये मेन क्लॉजच्या सोबत येत असतो. याचं लोकेशन वेगवेगळं असतं. कधी कधी हा सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजच्या अगोदर असतो, कधी कधी मेन क्लॉजच्या नंतर येऊ शकतो, तर कधी कधी तो मेन क्लॉजला विभागून मध्ये सुद्धा येऊ शकतो. असं त्याचे लोकेशन असतं. त्यामुळे सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे तो तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो. शक्यतो मेन क्लॉजवर हे अँगलनी प्रश्न नाही विचारत, सबऑर्डिनेट क्लॉजच्या अँगलनी विचारतात. आणि किती विचारलेत नाही बोललं ना तर किमान 250 ते 250 प्रश्न ह्या सबऑर्डिनेट क्लॉजवर 2011 पासून ते आत्तापर्यंत विचारलेत. इतक्या मोठ्या संख्येनं असा प्रश्न असतात. आणि शक्यतो असा एकही पेपर सुटत नाही का त्याच्यामध्ये या टॉपिकवर प्रश्न नसतात. त्यामुळे हा जो टॉपिक आहे हा थोडा खास आहे. तर जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे तुमचा नाउन क्लॉज, दुसरा आहे तुमचा ॲडजेक्टिव्ह क्लॉज, आणि जो तिसरा जो आहे त्याला आपण ॲडव्हर्ब क्लॉज असं म्हणत असतो. ॲडजेक्टिव्ह क्लॉजलाच आपण रिलेटिव्ह क्लॉजसुद्धा असं म्हणत असतो. तर एक्झाममध्ये हे जे 3 टाईप आहे, नाउन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब क्लॉज, याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर प्रश्न बेसिकली 2 प्रकारचे असतात. एक मेन आणि जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे ह्या 2 वाक्यांना जोडणारा जो कनेक्टर आहे तो कनेक्टर बरोबर आहे का, किंवा तो फिल इन द ब्लँक्सला येतो, हे अँगलनी विचारलं जातं. किंवा जो दुसरा जो टाईप आहे का, तुमच्या वाक्यात जो सबऑर्डिनेट क्लॉज असतो त्याला अंडरलाईन करून देतात आणि ह्या सबऑर्डिनेट क्लॉजचा टाईप तुम्हाला विचारला जातो. इतकी साधी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, जेव्हा तुमच्या वाक्यात सबऑर्डिनेट क्लॉजचे टाईप विचारले जातील तेव्हा तुम्हाला अगोदर तुमच्या वाक्यात जो मेन क्लॉज आलेला असतो, तर हा जो मेन क्लॉज आहे लक्षात ठेवायचं, तर ह्या मेन क्लॉजला अगोदर समजून घ्यायचं आहे. कोणताही प्रश्न ह्या टॉपिकवर येऊ द्या, अगोदर मेन क्लॉज ओळखा. एक्झॅक्टली मेन क्लॉज कुठे सुरू झाला आणि मेन क्लॉज कुठे संपला हे अगोदर डिसाईड करायचं. मग आता लक्षात ठेवायचं, मेन क्लॉजमधील जे नाऊन असतं किंवा मेन क्लॉजमधील जो प्रोनाऊन आहे
याची जर अधिक माहिती देणारा जर सबऑर्डिनेट क्लॉज असेल तर त्याला तुम्ही ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणायचं. काय म्हणायचं? ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं. दुसरी गोष्ट, जो तुमच्या वाक्यात जो मेन क्लॉज आहे, ह्या मेन क्लॉजमधील व्हर्ब, मेन क्लॉजमधील ॲडव्हर्ब किंवा मेन क्लॉजमधील जे ॲडजेक्टिव्ह आहे यांची जर विशेष माहिती देणारा जर सबऑर्डिनेट क्लॉज असेल तर त्याला तुम्ही ॲडव्हर्ब क्लॉज असं म्हणायचं. काय म्हणायचं तुम्हाला? ॲडव्हर्ब क्लॉज. कारण ॲडव्हर्ब क्लॉज हा मेन क्लॉजमधील मुख्यत्वे व्हर्ब, कमी प्रमाणामध्ये ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बची माहिती देतो. आणि जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे तो मेन क्लॉजमधील नाऊन किंवा प्रोनाऊनची माहिती देत असतो. हे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. आणि जो तिसरा राहिलेला तुमचा जो नाऊन क्लॉज आहे तर तो तुमच्या वाक्यामध्ये स्वतः नाऊनचं कार्य करतो. स्वतः कशाचं कार्य करत असतो? नाऊनचं कार्य करतो. त्याला थोडं पुढे आपण सविस्तरपणे पाहूया. त्यामुळे नामाचे जे फंक्शन आहे ज्याला आपण नाऊन केस म्हणतो, नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, पॉझेसिव्ह या टाईपमध्ये, तर नाऊन क्लॉज जो असतो हा सब्जेक्ट म्हणून वापरला जातो, ऑब्जेक्ट म्हणून वापरला जातो, कॉम्प्लिमेंट म्हणून वापरला जातो, होकेटिव्ह ऑफ एन ॲड्रेस म्हणून वापरला जातो. वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर आहे. तर ते एक्झामच्या दृष्टीनं तुम्हाला माहीत पाहिजे. तर त्या अनुषंगाने तर तुम्हाला जो फोकस आहे तो नाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब क्लॉजच्या टाईपवर आहे, लक्षात ठेवायचं. त्या अनुषंगाने काही प्रश्न आहे तर बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 का जी नुकतीच झालेली आहे का याच्यापूर्वी, बरोबर आहे की नाही? मग ह्या एक्झाममध्ये आयोगानं जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांना या ठिकाणी आपण समजून घेऊया. तर राज्यसेवा 2024चा जो लेटेस्ट पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये काय विचारले बघा, आयडेंटिफाय, मोस्टली या टॉपिकवरचे प्रश्न आयडेंटिफिकेशनसाठी आलेले आहेत आत्तापर्यंत. आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. प्रश्न खूप ट्रॅडिशनल आहे आणि हक्काचे मार्क देणारा टॉपिक आहे. त्यामुळं कमी वेळेमध्ये सुटावं आणि ॲक्युरेट उत्तर यावं एवढी तुमच्याकडनं अपेक्षा असते. ठीक आहे. तर बघा, द वॉच विच हॅज अ गोल्डन चेन इज माइन. तर अशा टाईपचं उदाहरण या अगोदर भरपूर वेळा येऊन गेले. त्यांनी फक्त शब्द बदललेत, बाकीची स्ट्रक्चर विचारण्याची पद्धती खूप जुनी आहे, लक्षात ठेवायचं. तर जेव्हा पण तुमच्या वाक्यामध्ये एखादा क्लॉज आयडेंटिफिकेशनसाठी येतो तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही काय लक्षात ठेवायचं, तर सबऑर्डिनेट क्लॉज अगोदर चेक करण्या अगोदर तुम्ही मेन क्लॉज ओळखा. कारण मेन क्लॉज कळला तर मेन क्लॉजमधील कशाची माहिती सबऑर्डिनेट क्लॉज देतो याच्यावरून त्याचा टाईप काही 0 मिनिटामध्ये तुम्हाला डिसाईड करता येतो. त्यामुळे मेन क्लॉज बघा, वाक्य काळजीपूर्वक वाचा, त्याचा सेन्स लागतो तुम्हाला. बघायचं, द वॉच हा झाला तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट. विधानार्थी वाक्य स्टेटमेंटमध्ये सब्जेक्टच्या नंतर नेहमी काय येत असतं? क्रियापद येत असतं. मग क्रियापद कुठे आहे? द वॉच इज माइन हा व्हर्ब आहे. म्हणजे अंडरलाईन केलेलं जे वाक्य हे झालं तुमचं मेन क्लॉज. द वॉच इज माइन, ते घड्याळ माझं आहे. कोणतं घड्याळ? तर हा जो मेन क्लॉज आहे, मेन क्लॉजमधील वॉच हा शब्द नाऊन आहे. ह्या नामाची अधिक माहिती देणारा क्लॉज. कोणतं घड्याळ? विच हॅज अ गोल्डन चेन इज माइन, बरोबर आहे का? त्यामुळे विच पासून सुरू झालेलं चेन पर्यंत जे वाक्य आहे याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं, कारण तो मेन क्लॉजमधील नामाची माहिती देतो. आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे म्हणून याला काय म्हणायचं? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. मग उत्तर येतं तुमचं पर्याय क्रमांक 2. आता थोडीशी ॲडिशनल माहिती तुम्हाला मी सांगतो का, जसं हे जे वाक्य याच्यामध्ये आपण चेंज करू, लक्षात ठेवायचं. ॲडजेक्टिव्ह क्लॉज नक्की ओळखायचा कसा, लक्षात ठेवायचं आहे. तर तुमच्या वाक्यात एक मेन क्लॉज असतो, ठीक आहे. मग मेन क्लॉजमधील जे नाऊन असतं किंवा मेन क्लॉजमधील जे प्रोनाऊन असतं याची अधिक माहिती देणारा जो सबऑर्डिनेट क्लॉज असतो, तर या सबऑर्डिनेट क्लॉजला आपल्याला या ठिकाणी काय म्हणायचं आहे? ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणायचं आहे. ही तुमची पहिली रिक्वायरमेंट. म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज मेन क्लॉजमधील नाम किंवा सर्वनामाची माहिती देत असतो. नंबर 2, ओळखण्याची खूण आहे का तो नक्की जोडलाय कशाने. तर जनरली ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो असतो तो मेन क्लॉजला एकतर रिलेटिव्ह प्रोनाऊनने जोडला जातो. रिलेटिव्ह प्रोनाऊन. तर बेसिकली बघायचं, हो, होम, होज, दॅट आणि विच. तर हे 5 रिलेटिव्ह प्रोनाऊन आहेत. तर त्यांनी मोस्टली रिलेटिव्ह प्रोनाऊन ॲडजेक्टिव्ह क्लॉज जोडला जातो. आणि 2 नंबरचं असतं ते म्हणजे रिलेटिव्ह ॲडव्हर्ब. तर रिलेटिव्ह ॲडव्हर्ब कोणकोणते आहेत? बेसिकली 4 आहेत, त्यातले 3 या ठिकाणी घ्यायचे आहेत आपल्याला.
तो म्हणजे तुमचा व्हेन, व्हेअर आणि व्हाय. तर यांच्यातलं एखादा कनेक्टरचा वापर तुम्हाला ह्या दोन क्लॉजला जोडण्यासाठी केला जातो. त्यामुळे एकतर तुम्ही मेन क्लॉजमधील कशाची माहिती दिली याच्यावर तुम्ही क्लॉजचा टाईप ओळखा किंवा ह्या कनेक्टर म्हणून ओळखला जातो. कधी कधी काय होतं तर दॅट आणि विच हे जर या सबऑर्डिनेट क्लॉजच्या सुरुवातीला आलेले असतील आणि जर यांच्यानंतर दुसरा सब्जेक्ट दिलेला असेल, म्हणजे नाऊन किंवा प्रोनाऊन जर सब्जेक्ट दिलेला असेल सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये, तर दॅट किंवा विच हा शब्द नाही वापरला तरी चालतो. म्हणजे दॅट इज नॉट मॅन्डेटरी, लक्षात ठेवायचं. पण जेव्हा दॅट आणि विचचा वापर या ठिकाणी सब्जेक्ट म्हणूनच केला जातो तेव्हा त्याला आपण एक काढू शकत नाही. जेव्हा तो ॲडिशनल असतो तो रिमूव्ह करू शकतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ही तुमची याच्यातली बेसिक माहिती आहे का जी तुम्ही समजून घ्यायची. आता हा जो सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी बघा, मी वेगळ्या कलरने या ठिकाणी त्याला मार्क करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी दिलेले बघा, विच हॅज अ गोल्डन चेन हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज आणि विच हा क्रियापदाच्या आधी सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, कारण हा सबऑर्डिनेट क्लॉजचा सब्जेक्ट आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे याला रिमूव्ह करू शकत नाही. जर दुसरा एखादं जर इथं नाऊन आलं असतं तर विच काढला असतं तरी चाललं असतं. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात का ज्या ऑफ द रेकॉर्ड आहे का आपल्या पुस्तकात बऱ्याच वेळा माहिती नसतात, परंतु ह्या तुम्हाला माहिती पाहिजे. हा झाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. चला आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. सेम राज्यसेवा 2024चाच पेपर आहे आणि ह्या पेपरमध्ये आलेला दुसरा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा, पहिल्या वाक्यात अंडरलाईन करून दिली नव्हती आणि ती कंपल्सरी नसते. तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आणि नंतर त्याचा टाईप सांगायचा. तर अजून एक फॉर्मॅट आहे का बऱ्याच वेळा काय करतात, अंडरलाईन करून देतात का ऑलरेडी अंडरलाईन केलेला भाग हा सबऑर्डिनेट क्लॉजच आहे, त्याचा टाईप सांगा. मग परत आपला जुना फॉर्मॅट, जेव्हा तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी येतं आधी मेन क्लॉज ओळखा. आता त्यांनी स्पष्टपणे अंडरलाईन करून दिलेलं आहे त्यामुळे उरलेलं वाक्य हे मेन क्लॉजचं झालं. मग मेन क्लॉज काय आहे, द बॉय इज माय फास्ट फ्रेंड. द बॉय इज माय फास्ट फ्रेंड हे तुमचं मेन क्लॉज झालं. मग आता मेन क्लॉजमधील जो बॉय हा जो नाऊन आहे हे नामाची अधिक माहिती देणारा क्लॉज आहे. विच बॉय कोणता मुलगा, हू कम्स टू मी डेली का जो माझ्याकडे दररोज येतो तो मुलगा माझा चांगला मित्र आहे. नोटीस करायचं, हू हा शब्द रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे यांनी जोडलेलं जे वाक्य असतं परत एकदा ते ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये येतं. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आता राज्यसेवा 2023. आता नोटीस करा, आता आपला पेपर बदललेला आहे. 24 मध्ये 2 प्रश्न झाले, आता 23 कडे या. काय सांगितलंय बघायचं, आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉजेस अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स. परत एकदा सांगतो मित्रांनो, मी कुठलाही प्रश्न स्किप केलेला नाहीये. एकेका पेपरमधून जायचंय आपल्याला. माझा उद्देश एवढा आहे का तुम्हाला पॅटर्न इंट्रोड्यूस करायचे आहेत आणि त्या उत्तर देता असताना बेसिक रिक्वायरमेंट काय, कंटेंट काय तो तुम्हाला सांगायचा आहे. ठीक आहे, ह्या टॉपिकवर प्रश्न भरपूर आहेत, 100+ प्रश्न केवळ इथेच आहेत. त्यामुळे मी एवढे नाही घेऊ शकत, परंतु तुम्हाला मी प्रातिनिधिक घेऊन तुम्हाला एक्झॅक्टली कॉन्सेप्ट तुमची क्लिअर करून देतो. आयडेंटिफाय द क्लॉज. आता बघा या ठिकाणी तुम्हाला जो शक्यतो तुम्हाला जर टाईप ऑफ क्लॉज जर विचारला तर तो सबऑर्डिनेट क्लॉजचाच विचारला जाईल, कारण मेन क्लॉजला टाईप नसतात. त्यामुळे जर तुमच्या वाक्यात जर अंडरलाईन आली तर शक्यतो ती सबऑर्डिनेट क्लॉजला असते. मग त्याचा तुम्हाला टाईप ओळखता आला पाहिजे. मग या ठिकाणी बघायचं, हू एव्हर थॉट ऑफ दॅट आयडिया इज अ जिनियस. तर इथे इज हे क्रियापद आहे, तर इज या शब्दाला अंडरलाईन नाही. त्यामुळे इज या शब्दाच्या आधी तुमच्या वाक्यात जो भाग आहे तो अंडरलाईन करून दिलेला आहे. आणि इज निश्चित हे तुमच्या वाक्यामध्ये काय आहे, व्हर्ब आहे. काय तुमच्या वाक्यामध्ये व्हर्ब. मग मला सांगा, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे, मग क्रियापदाच्या आधी विधानार्थी वाक्यामध्ये काय येतं तर सब्जेक्ट येतं, संपला विषय. मग जो क्लॉज संपूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज तुमच्या वाक्यात क्रियापदाच्या आधी सब्जेक्ट म्हणून जर कार्य करत असेल तर त्याला डोळे झाकून काय म्हणायचं, नाऊन क्लॉज म्हणायचं. काय म्हणायचं, नाऊन क्लॉज. म्हणजे तुमच्या पहिल्या वाक्यामध्ये आहे नाऊन क्लॉज. ठीक आहे, मग आता तुम्ही एलिमिनेशन करू शकता. ॲडवर्ब क्लॉज उत्तरात येणार नाही आहे, ॲडव्हर्बियल क्लॉज येणार नाही आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज येणार नाही. बघा इथे तिघांचं एलिमिनेशन झालं म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे आणि याचा अर्थ होतो दुसरं वाक्यसुद्धा नाऊन क्लॉजचंच पाहिजे. मग दुसरं वाक्य बघायचं, आय आस्क हर. आता मी थोडासा स्पेस मोकळा करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी बघायचं, आता
आय आस्क हर, आता हा अंडरलाईनच्या व्यतिरिक्त भाग आहे, याच्यामध्ये आय झाला सब्जेक्ट, आज झालं क्रियापदाचं दुसरं रूप, होम डिड यू आस्क, तू कुणाला विचारलं, हर हा झाला ऑब्जेक्ट. मग आता नोटीस करा मेन क्लॉजमध्ये जे काही क्रियापद आहे ह्या मेन क्लॉजमधील क्रियापदाला तुम्ही व्हॉटनं प्रश्न विचारा बरं. व्हॉट डिड यू आस्क हर, तू तिला काय विचारलं, उत्तर काय येतं, वेन सी वुड फिनिश रायटिंग द बुक, ती तिचं पुस्तक केव्हा फिनिश करणार आहे हे तिला विचारलं. मग नोटीस करायचं मेन क्लॉजमधील क्रियापदाला व्हॉटनं प्रश्न विचारून नेहमी काय मिळत असतं, ऑब्जेक्ट मिळत असतं. लक्षात ठेवायचा व्हॉट या ठिकाणी लिहितो तुम्हाला, व्हॉट आणि होम ह्या दोन शब्दांनी जर तुम्ही क्रियापदाला जर प्रश्न विचारला तर नेहमी तुम्हाला काय मिळत असतं, ऑब्जेक्ट मिळत असतो. आणि नोटीस करायचं जो क्लॉज परत एकदा ऑब्जेक्ट म्हणून काम करतो तो डोळे झाकून नाऊन क्लॉज असतो. म्हणजे हा झाला तुमच्या वाक्यामध्ये परत एकदा नाऊन क्लॉज. तसे आपण एलिमिनेशनने उत्तर अगोदर काढलं होतं, त्यामुळे तुम्हाला जी माहिती योग्य वाटेल ती मेथड वापरा. फक्त उद्देश एवढाच आहे का विदिन फ्यू सेकंड्स कमीत कमी वेळेमध्ये ॲक्युरेट उत्तर आलं पाहिजे, ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण एक्झाममध्ये याचीच डिमांड असते. मग आता नेहमी लक्षात ठेवायचं, मी थोडं नाऊन क्लॉजला जरा डिटेलमध्ये जातो. नाऊन क्लॉज जो असतो मित्रांनो तो नेहमी एखाद्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं मेन क्लॉजला जोडलेला असतो. काय सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं त्याची नेहमी सुरुवात होत असते, नाऊन क्लॉजची सुरुवात. मग ही लिस्ट दिलेली आहे तर काळजीपूर्वक वाचायचे मित्रांनो. दॅटनं जोडला जातो, विच, हू, होम, होज, व्हॉट, इफ किंवा व्हेदर, व्हेन, व्हेअर, हाऊ आणि व्हाय. यातला एखादा WH वर्ड नाऊन क्लॉजच्या सुरुवातीला येऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त हू एव्हर, हुम एव्हर, व्हेन एव्हर, व्हेर एव्हर, व्हॉट एव्हर आणि विच एव्हर, ही जी एव्हरची जी सिरीज आहे तर हिने सुद्धा तुमच्या नाऊन क्लॉजची सुरुवात होऊ शकते, हे लक्षात ठेवायचं. आपलं जे पहिलं वाक्य दिलेली याची सुरुवात हू एव्हरनं झालेली आहे आणि दुसऱ्या वाक्याची सुरुवात व्हेन या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं झालेली आहे. तर एखाद्या या कंजंक्शनने सुद्धा तुमच्या नाऊन क्लॉजची सुरुवात होऊ शकते. आणि अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, नाऊन क्लॉज इथे संकल्पना तुमची फायनल होते. तर जे नाऊन क्लॉज असतं याचा वाक्यामध्ये वेगवेगळे फंक्शन असतात, त्या फंक्शनवरून ओळखायचं का तो तुमचा क्लॉज कोणता आहे. मग या ठिकाणी तुम्हाला इथं स्पष्टपणे दिलेले तुम्ही पाहू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का जे नाऊन क्लॉज असतं हे वाक्यामध्ये पहिलं कार्य काय करतं आहे, सब्जेक्ट ऑफ अ वर्ब, क्रियापदाच्या आधी सब्जेक्ट म्हणून काम करतं. ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब, क्रियापदाच्या नंतर तो कर्म म्हणून काम करतो. ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन, लक्षात ठेवायचं तुमच्या वाक्यातील क्रियापदाला व्हॉट होमने प्रश्न विचारला ऑब्जेक्ट मिळतं. जर तुमच्या वाक्यामध्ये जर प्रेपोजिशन जर आलं, प्रेपोजिशनला सुद्धा तुम्ही व्हॉटनं जर प्रश्न जर विचारला आणि पुढे जर सबऑर्डिनेट क्लॉज जर उत्तरात येत असेल तर तो सुद्धा डोळे झाकून काय म्हणायचं, नाऊन क्लॉज असं म्हणायचे. पुढचं दिलेलं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब. कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय रे, पूरक भाग. तर बेसिकली काय होतं तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्टच्या नंतर येतं लिंकिंग व्हर्ब. काय येत असतं, लिंकिंग व्हर्ब. तर लिंकिंग व्हर्बच्या नंतर नेहमी तो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणून काम करतो. त्यामुळे कॉम्प्लिमेंट म्हणून जो क्लॉज काम करतो तो सुद्धा नाऊन क्लॉजच असतो, लक्षात ठेवायचं. पुढे दिलेलं आहे ऑपोजिशन टू नाऊन ऑर प्रोनाऊन. नाऊन किंवा प्रोनाऊनला अपोजिशन म्हणून सुद्धा काम करतो. आणि नॉमिनेटिव्ह ऑफ एन ॲड्रेस, ज्याला आपण मराठीमध्ये नाम संबोधन म्हणतो. तर असे 6 प्रकारचे फंक्शन्स आहेत. जेव्हा पण तुम्ही नोट्स वाचाल कुठल्याही पुस्तकात कुठल्याही नोट्समध्ये हे 6 फंक्शन दिलेले आहेत. त्यातली काही 2-2, 4-4 प्रातिनिधिक वाक्य पाठ न करू समजून घ्या एक्झॅक्टली फंक्शन काय आहे आणि अकॉर्डिंगली नाऊन क्लॉजला उत्तरामध्ये द्या. तर अशा प्रकारे एक साध्या प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारला आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. MPSC मेन्स 2000 ॲक्च्युली 23 पाहिजे, या ठिकाणी 23चा पेपर आहे. तर 23च्या पेपरमध्ये काय विचारले, आयडेंटिफाय द एक्झाम्पल विच आर नॉट, हे शब्द काळजीपूर्वक बघत चला. बऱ्याच वेळा काय होतं आपण अंडरलाईन केलेला भाग पाहतो, अरे काय विचारले, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम, हां चल लगेच ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईमला मार्क करतो आणि तसं उत्तर जनरली तुमच्या वाक्यामध्ये असतं. पण आता काय विचारले, असं वाक्य शोधा का जे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईममध्ये दिलेलं नाही. म्हणजे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम सोडून उरलेल्या क्लॉजची वाक्य ओळखायची.
आता तुम्हाला वाक्य काळजीपूर्वक वाचायचे. बघायचं, आफ्टर द लॉ हॅड बीन पास्ड दिस फॉर्म ऑफ क्राईम सीज्ड. दिस फॉर्म ऑफ क्राईम सीज हा झाला तुमच्या वाक्यामध्ये मेन क्लॉज. आणि जो सबऑर्डिनेट क्लॉज याची सुरुवात कशाने झालेली आहे? आफ्टरनं झालेली. बिफोर आफ्टर हे टाइम सिक्वेन्स इंडिकेट करतात. त्यामुळे बिफोर आफ्टर सिन्स यांनी जोडलेला जो काही क्लॉज आहे, बरोबर आहे की नाही, व्हेनेवर सारखा शब्द, तर मोस्टली याला काय म्हणायचं? ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. मग आता नोटीस करा, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम नसलेलं वाक्य विचारलंय, त्यामुळे एला उत्तरात घ्यायचं नाही. मग आता ए उत्तरामध्ये यायला पाहिजे का? नाही यायला पाहिजे. मग आता बघा, ए नको इथला आहे, इथला पण ए नको आहे आणि इथला पण एक नको आहे. 3 पर्याय ए दिलेले, मग 3 पर्यायातले काढले तर उत्तर येतं तुमचं बी, सी आणि डी उत्तर. हे एलिमिनेशन आहे, हे इतकं शास्त्रशुद्ध असतं, हे चुकत नाही. आणि हे जर चुकलं तर समजायचं आयोगाचा प्रश्न चुकणार आहे, इतकी ॲक्युरसी याच्यामध्ये येत असते. त्यामुळे बी, सी, डी हे 100% ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईमचे नसले पाहिजे. मग वाक्य चेक करू आपण. लेट हिम बी अरेस्टेड व्हेरेवर ही मे बी फाउंड. व्हेरेवर, व्हेअर आणि व्हेरेवर यांनी जोडलेला जो काही क्लॉज आहे, तर क्रियापद दिलेले बघा अरेस्टेड. आता त्याला अरेस्ट करायचे, बट कुठं अरेस्ट करायचं? जिथे जिथे सापडेल तिथे. म्हणजे हा मेन क्लॉजमधील क्रियापदाला व्हेअरनं प्रश्न विचारून उत्तर मिळतं. याला ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस असं बोललं जातं. तर मग याला उत्तरात घेऊ शकता वी ईट हा झाला तुमचा मेन क्लॉज. आपण अन्न खातो, काय उद्देश आहे? सो दॅट वी मे लिव्ह. सो दॅट, इन ऑर्डर दॅट, दॅट किंवा लिस्ट ह्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेला क्लॉज ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज असं सांगत असतो. काय सांगत असतो? ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. आणि पुढे दिलेलं आहे, इफ इट रेन्स वी शाल स्टे ॲट होम. इफनं जोडलेला जो काही क्लॉज असतो तो नेहमी ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशनमध्ये येत असतो. तर मित्रांनो, या पद्धतीनं बी, सी आणि डीला उत्तरात घ्यायचं आहे, परंतु मी तसंही एलिमिनेशन केलेलं आहे. विदिन फ्यू सेकंड्स यू कुड आन्सर द क्वेश्चन. इतके सोपे फॉर्मॅट तुम्हाला विचारले जातात. कंबाईंड बी 2023चा पेपर आहे. काय विचारले? हॅड यू बीन देअर वी कुड हॅव फाउट इट आउट विथ देम. नोटीस करायचं, तुम्हाला एक मेन क्लॉज दिलेला आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात हॅडनं झालेली आहे. तर हा जो अंडरलाईन केलेला जो काही क्लॉज आहे तर तो काय इंडिकेट करतो असं विचारले. तर नोटीस करायचं, हॅडनं जर वाक्याची सुरुवात झालेली असेल क्लॉजची आणि पुढे जर तुमच्या वाक्यात जर V3 आलेला आहे, म्हणजे ह्या वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स आहे. कोणता टेन्स आहे? पास्ट परफेक्ट. नोटीस करायचं, तर मेन क्लॉजमध्ये कुल्ड हॅव प्लस V3 अशी रचना आलेली आहे. कुल्ड प्लस हॅव प्लस V3. याचाच अर्थ काय झाला? तुमच्या वाक्यामध्ये कंडिशन दिलेली आहे ती म्हणजे इम्पॉसिबल कंडिशन. कोणती कंडिशन दिलेली आहे? इम्पॉसिबल कंडिशन. याला आपण रिव्हर्स रूल असा अप्लाय झालेला असं म्हणतो. हे वाक्य जर खरं जर कसं असेल, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे, पण याला आपण जर करेक्ट जर करायचं असेल तर आपण असं बोलू शकतो, इफ सब्जेक्ट घ्या, यू नंतर हेल्पिंग वर्ब घ्या, हॅड आणि नंतर उरलेलं वाक्य जोडून द्या, बीन देअर. हे तुमचं वाक्य आहे. इफ यू हॅड बीन देअर. मग इथं त्याला रिव्हर्स रूल अप्लाय करा. इफ काढून टाकला आणि करता आणि हेल्पिंग वर्बच्या जागाची आदला बदल केली. हॅड सुरुवातीला आणि करता नंतर, परंतु कंडिशन बदलत नाही. याला आपण म्हणतो ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. हे इम्पॉसिबल कंडिशनमध्ये जातं. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आलेलं आहे. पुढचा दिलेला आहे कंबाईन बी 2023 आलेला आहे. तुम्हाला ABCD अशी 4 वाक्य दिलेली आहे आणि खाली विचारलेले आहे आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस विथ ॲडवर्ब क्लॉज. अशी वाक्य शोधा का ज्याच्यामध्ये ॲडवर्ब क्लॉज दिलेला आहे. म्हणजे ॲडवर्ब क्लॉज नसण्याने जी वाक्य आहेत ते उत्तरात येणार नाहीत. मग चेक करू आपण. द डॉक्टर ॲडवाईज हिज पेशंट. बघा, द डॉक्टर झाला सब्जेक्ट, ॲडवाईज झालं क्रियापदाचं दुसरं रूम, बरोबर आहे. होम डिड द डॉक्टर ॲडवाईज. डॉक्टरने कुणाला ॲडवाईस दिला? उत्तर मिळतं हिज पेशंट. हा झाला वाक्यामध्ये ऑब्जेक्ट. आता बघा काय दिलेले पुढं, वेअर ही शुड गो फॉर अ हॉलिडे. नोटीस करा, मेन क्लॉजमधील जे काही, हा तुमचा झाला मेन क्लॉज. मेन क्लॉजमधील क्रियापदाला तुम्ही व्हॉटनं प्रश्न विचारून बघा. व्हॉट डीड द डॉक्टर ॲडवाईज हिज पेशंट. डॉक्टरने त्याच्या पेशंटला काय ॲडवाईस दिला? उत्तर मिळतं वेअर ही शुड गो फॉर अ हॉलिडे. त्यानं हॉलिडेला कुठे जायला पाहिजे याचा सल्ला दिलेला आहे. म्हणजे क्रियापदाच्या नंतर कर्म म्हणून जो क्लॉज काम करतो तो असतो तुमचा नाउन क्लॉज. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये नाउन क्लॉज दिलेला आहे.
मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे, ॲडवर्ब क्लॉज विचारला, म्हणजे तुमच्या पहिल्या वाक्यात ॲडवर्ब क्लॉज नाही. म्हणजे ए असणारे पर्याय पहिले रिमूव्ह करा, हे 2 पर्याय रिमूव्ह झाले. म्हणजे मित्रांनो आपलं काय झालं, 50-50वर आलो. दुसरा, आता ह्या उरलेल्या वाक्यात कॉमन काय आहे, डी आहे. म्हणजे डी हा 100% ॲडवर्ब क्लॉज यायला पाहिजे. बघा, ऑल्दो एरोप्लेन्स समटाइम्स क्रॅश, ॲक्सिडेंट्स आर रेअर. ऑल्दो एरोप्लेन्स समटाइम्स क्रॅश, ॲक्सिडेंट्स आर रिअल. दो आणि ऑल्दो हे जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे याने कॉन्ट्रास्ट व्यक्त केला जातो, त्यामुळे याला आपण म्हणतो ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. नोटीस करायचं, काय म्हणतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. म्हणजे डीला उत्तरात घ्यायचे. मग आता उरलं फक्त बी, म्हणजे या ठिकाणी सीचा उल्लेख नाही आहे, त्यामुळे सीला गृहीत धरू नका, तरी चेक करू. इट इज अ पीटी हा झाला तुमचा मेन क्लॉज. व्हॉट इज अ पेटी, उत्तर काय मिळतं, दॅट यू कुड नॉट कम. तर दॅटनं जोडलेला क्लॉज आहे हा. मेन क्लॉजमधील क्रियापदाच्या नंतर कर्म म्हणून आलेला आहे, याला तुम्ही नाउन क्लॉज असं म्हणू शकता, का ज्याला उत्तरात घ्यायचं नाहीच आहे. मग आता बी सांगतो, द जज झाला सब्जेक्ट, वंडर्ड, द जज वंडर्ड. आता व्हॉट डिड द जज वंडर, उत्तर मिळतं हू हॅड कमिटेड द क्राईम. तर हा क्रियापदाच्या नंतर ऑब्जेक्ट म्हणून काम करतो. तर मित्रांनो हा सुद्धा परत एकदा नाउन क्लॉज आहे. म्हणजे तुम्हाला बीला जर उत्तरात घ्यायचं नाही, म्हणजे उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. एलिमिनेशनवर भरोसा ठेवा. आणि हे जनरली आपल्या PYQच्या बॅचमध्ये प्रत्येक वाक्यात मी तुम्हाला एलिमिनेशन करून दाखवलेलं आहे. इतकं शास्त्र शुद्ध असतं, कधीही चुकत नाही. ठीक आहे, ह्या पद्धतीनं गोष्टी वर्कआउट झाल्या पाहिजे. चूज द करेक्ट रिप्लेसमेंट फॉर द अंडरलाईन एडम. बघायचं, द अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडल इज माइन. पहिलं जे वाक्य तसंच दिलेलं आहे, फक्त मगाशी होतं विच हॅज अ गोल्डन चेन, काही फरक पडत नाही. बघायचं, द अम्ब्रेला इज माइन हा झाला तुमचा मेन क्लॉज. आता ते इज आलं म्हणजे वर्तमान काळ आहे. मग विथ अ ब्रोकन हँडल हे काय मित्रांनो, ही फ्रेज आहे. काय ही फ्रेज आहे, याला मी क्लॉज नाही म्हणू शकत, कारण याच्यामध्ये क्रियापद आलेलं नाही. क्लॉज बोललं का क्रियापद यायला पाहिजे, फायनाईट व्हर्ब यायला पाहिजे. आणि फ्रेज बोललं का मग इथं क्रियापदाचा संबंध नसतो. विथ अ ब्रोकन हँडल याच्यामध्ये क्रियापद नाही, त्यामुळे याला फ्रेज म्हणायचं, क्लॉज म्हणायचं नाही. मग बघायचं, द अम्ब्रेला. आता अम्ब्रेला हा झाला तुमच्या वाक्यात सब्जेक्ट. सब्जेक्ट हा वस्तू आहे, व्यक्ती नाही आहे, त्यामुळे हुनं सुरुवात होणार नाही, दॅट किंवा विचनं सुरुवात होईल. मग विचनं सुरुवात झालेला, दॅटनं सुरुवात झालेला ॲक्सेप्टेबल आहे. मग आता ज्या छत्रीची जी दांडी आहे, हँडल आहे, तो तुटलेला आहे, अशी छत्री माझी आहे. तर नोटीस करायचं, विच चालेल. विच हॅड अ ब्रोकन हँडल नाही म्हणू शकत, कारण मित्रांनो हॅड हा भूतकाळात जातो. एकटा जेव्हा येतो तेव्हा तो V2 असतो, म्हणजे भूतकाळात जातो, पण वाक्य तर वर्तमान काळात आहे, त्यामुळे हॅड घेऊन चालणार नाही. पहिलं वाक्य चुकला. विच हॅज अ ब्रोकन हँडल ही रचना बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मग उत्तरमध्ये येतं हॅव्हिंग. दॅट हॅव्हिंग अ ब्रोकन हँडल आणि विच हॅव्हिंग अ ब्रोकन हँडल. तर मित्रांनो हॅवचं जे चालू काळातलं जे क्रियापद आहे हॅव्हिंग, तर याचं लक्षात ठेवायचं, हे हॅव्हिंग नेहमी ॲक्शनचा बोध करतं. कशाचा बोध करतं, ॲक्शनचा. फॉर एक्झाम्पल, आय एम हॅव्हिंग लंच, ही इज हॅव्हिंग ब्रेकफास्ट, म्हणजे ब्रेकफास्ट करणे अशा अर्थानं, बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही पोझिशन सांगता, मालकी सांगता, तेव्हा तुम्हाला ते मूळ रूपामध्येच वापरायचं. हॅव, हॅज किंवा हॅड याच्यापैकी एक तुम्हाला मूळ रूपात घ्यायचं. ठीक आहे, तर या ठिकाणी तुमचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. पुढचं दिलेलं आहे MPSC मेन्स 2022चा पेपर आहे. काय विचारले बघा, आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज अंडरलाईन. काय विचारले, दॅट ही इज अ ब्रेव्ह मॅन इज ॲडमिटेड बाय एव्हरीबडी. जिथं अंडरलाईन संपली त्या ठिकाणी क्रियापद दिलेले. मग क्रियापदाच्या आधी सब्जेक्ट म्हणून जो क्लॉज काम करतो तो डोळे झाकून नाउन क्लॉज असतो, आपण मगाशी ऑलरेडी पाहिलेला आहे. आणि याची सुरुवात दॅट ह्या कंजंक्शननं झालेली आहे. ऑल्दो नो गोल्स वेअर स्कोर्ड इट वॉज अन एक्साइटिंग गेम. राज्यसेवा 2022ला आलेलं वाक्य. नोटीस करायचं मित्रांनो, दो आणि ऑल्दो GH GH. त्यामुळे इवन इफ आणि इवन दो. यांनी जो क्लॉज जोडला जातो तो जनरली ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असतो, विरोध दर्शवलेला आहे.
त्यामुळे दो आणि आल्दोनं जोडलेला क्लॉज हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. त्यांनी फक्त मेन टाईप विचारला, त्याला ॲडवर्ब क्लॉज असं म्हणायचं. आणि पुढचा दिलेला आहे आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज अंडरलाईन इन द फॉलोइंग एक्झाम्पल. वी क्लाइम्ड अप द ट्री. आम्ही झाडावर चढलो. पुढे दिलेलं आहे बघायचं इन ऑर्डर दॅट वी कुड हॅव अ क्लिअर व्ह्यू ऑफ द प्रेसिजन. तर या ठिकाणी कंजंक्शन काय आलेलं आहे इन ऑर्डर दॅट. मग या ठिकाणी तुम्हाला कंजंक्शनवरून टाईप लक्षात ठेवता येतो. बघायचं दॅट इन ऑर्डर दॅट सो दॅट शेजारी शेजारी आलेले असतील आणि लिस्ट. जेव्हा याच्यापैकी एखाद्या कंजंक्शननं वाक्य जोडलं जातं तर त्याला बोललं जातं ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. काय बोललं जातं ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. क्रियेचा हेतू सांगितलेला आहे. आम्ही झाडावर चढलो. मग चढण्यामागचा उद्देश काय, वरून उडी टाकायची नव्हती. आमचा उद्देश काय झाडावर चढायचा का मजा वाटत नव्हती आम्हाला. उद्देश आहे का जेणेकरून आम्हाला स्पष्टपणे काही गोष्टी दिसतील वरून. म्हणून इन ऑर्डर दॅट हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्याने पर्पज सांगितलं जातं. टाईम नको आहे, रिझल्ट नको आहे, रिझन नको आहे, तुमचं दिलेलं आहे पर्पज. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. तर मित्रांनो या पद्धतीनं आयोग प्रश्न विचारतं. बेसिक संकल्पना फक्त छान पद्धतीनं वाचा. ह्या टॉपिकचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. 2, 3, 4 प्रश्न आयोग ह्या टॉपिकवर विचारत असतं. हे हक्काचे मार्क आहे. आता गटकला एक प्रश्न 2 मार्कला आहे. तर कधी कधी हा टॉपिक तुम्हाला 8 ते 10 मार्क्ससुद्धा 6 ते 8 मार्क्ससुद्धा हा टॉपिक तुम्हाला देऊन जाऊ शकतो. तर अशा प्रकारे काही उदाहरणं आपल्याला पाहिली होती. तर या ठिकाणी थांबायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर जसं मी तुम्हाला इंट्रोड्यूस जर केलेलं आहे का जसं या पद्धतीने जर तुम्हाला जर सगळे जर PYQ जर पाहिजे असतील मित्रांनो तर नक्की बघा. कारण या ठिकाणी यूट्यूबला सगळं घेणं शक्य नाही. एक छोटासा कोर्स बनवला आहे मी आणि या कोर्सची प्राईस काही जास्त नाही आहे. उद्या म्हणजे 10 तारखेला 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं फक्त 199 रुपयांमध्ये इतक्या माफक शुल्कामध्ये हा कोर्स मी अवेलेबल करून दिलेला आहे. याच्यामध्ये तब्बल 3000 प्रश्न टॉपिक वाईज आणि तेवढेच प्रश्न फुल लेंथ पेपरमधून मी इंट्रोड्यूस केलेले ॲनालिसिस केलेलं आहे. अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला हा कोर्स दिलेला आहे. ज्यांना शक्य आहे जे गटकची तयारी करतात त्यांनी 100% या ठिकाणी जॉईन करा. मी डेली थोड्या स्वरूपामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रश्न शेअर करत जातो. डिटेल जायचं असेल तर थोडंसं एकदा हा एक छोटासा कोर्स जॉईन करा जेणेकरून तुम्हाला बल्कमध्ये मोठ्या संख्येनं प्रश्न पाहता येतील आणि खूप क्लॅरिटी त्याच्यातून तुमच्या अभ्यासामध्ये येऊन जाईल. चला आपण या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूया मित्रांनो. तर उद्याच्या लेक्चरमध्ये असाच एक इनोव्हेटिव्ह टॉपिक घेऊन मी तुम्हाला भेटतो. थँक्यू.